यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचा निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे. मे-जून 2025मध्ये घेण्यात आलेला एक्झामचा. तर रिझल्ट पाहताना बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी असा एरर शो होत आहे. ते एरर येण्यामागचं मुख्य कारण काय आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक पाहावा, जेणेकरून त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्याला YCMU रिझल्ट डिजिटल युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं मे-जून 2025 दिसतं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे रिझल्ट बघण्यासाठी. इथं आपण पाहू शकतो की लास्ट अपडेट 25 मे 2025 10:30 वाजता केलेली आहे, जून 25 रोजी. तर आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स यांचे रिझल्ट अद्याप डिक्लेअर करण्यात आलेले नाहीत. ते रिझल्ट 1 ते 10 जुलैच्या दरम्यान लागण्याची जास्त शक्यता आहे. आणि गेल्या 4-5 वर्षाचा रिझल्ट जर पाहिला तर 1 ते 5 जुलैच्या आताच रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत BComचे, बॅचलर ऑफ कॉमर्सचे वगैरे. तर इथं बऱ्यापैकी रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एरर शो होतो आहे, रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण एका विद्यार्थ्याचा इथं पाहूया निकाल. तर आपल्याला पॅरा नंबर मेन्शन करायचा आहे, त्यानंतर खालील कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सर्च करायचं आहे. इथं आपण कॉर्नरला पाहू शकतो की रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी असा एरर शो होत आहे. तर हा एरर येण्यामागचे 2 मुख्य कारणं आहेत मित्रांनो. एक म्हणजे जर विद्यार्थी कॉपी केसमध्ये सापडला असेल तर त्याचा रिझल्ट इज नॉट डिक्लेअर बाय द युनिव्हर्सिटी असा एरर शो होतो, जेणेकरून त्याला ती युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जे काही पेनॅलिटी लागली असेल ते पे करावं लागते किंवा एक्झाम सेंटरला ते विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर कॉपी केसमुळे हा एक एरर शो होतो. आणि दुसरं कारण म्हणजे जर विद्यार्थ्याला आजच रिझल्ट लागला आहे आणि तो आजच चेक करत असेल तर त्याचा हा प्रॉब्लेम येतो, जेणेकरून युनिव्हर्सिटीतनं हा डाटा पब्लिश होण्यास थोडा वेळ लागतो. कारण की रिझल्ट लागल्यानंतर ते डाटा नेटवर्क इश्यू वगैरेमुळे हा रिझल्ट लवकर आपल्याला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी किमान 4 ते 5 दिवस वेट करावा. तरीही देखील असा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी ज्या ठिकाणी एक्झाम दिली आहे एक्झाम सेंटरवरती आपण जाऊन त्यांच्याबद्दल इन्क्वायरी करू शकतो. घाबरण्याचं काही कारण नाही. आपला रिझल्ट आपल्याला दिसेल, परंतु जरा वेळ लागेल. काय युनिव्हर्सिटीचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे असा एरर शो होतो. तर नक्कीच मित्रांनो, समजलं असेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हा एरर का शो होतो ते. तर नक्कीच मित्रांनो, आपण थांबूया इथे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्याला हा एरर शो होत आहे का.